1 सेकंद सुद्धा फ्युचर असतो. ठीक आहे. सो दिस इज द टाइमलाईन. तर ही आपली टाइमलाईन आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी टाइमलाईन बद्दल सांगतो. सो हा आपला प्रेझेंट असेल, प्रेझेंट. सो मागचा गेलेला 1 सेकंद सुद्धा पास्ट असतो आणि पुढचा येणारा 1 सेकंद सुद्धा फ्युचर असतो. मग जर एखादी गोष्ट सपोज जर इथं इथं माझी मीटिंग चालू आहे, तर त्याला मी दिस मीटिंग म्हणू शकतो, बिकॉज ती आता थोडीशी इन टर्म्स ऑफ टाइम जवळ आहे माझ्या. आणि तीच मीटिंग जर मागच्या 15 दिवसापूर्वी झाली किंवा 1 दिवसापूर्वी झाली किंवा मागच्या 2 तासापूर्वी झाली, तर तुम्हाला त्याला दॅट मीटिंग म्हणावं लागेल, म्हणजे ती फार झाली इन टर्म्स ऑफ टाइम. ठीक आहे. सो मागचा गेलेला 1 सेकंद सुद्धा पास्ट असतो आणि पुढचा येणारा 1 सेकंद सुद्धा फ्युचर असतो. मग पुढच्या याला सुद्धा मी फार दाखवू शकतो. म्हणजे आता पुढची उद्या जी मीटिंग होईल त्याला सुद्धा यू कॅन से दॅट मीटिंग, बिकॉज ही दूर आहे ना इन टर्म्स ऑफ टाइम. आत्ताची जी मीटिंग आहे, सपोज आत्ताची माझी करंट मीटिंग, किंवा आता आपण मीटिंग सोडा, आपण सेशन बद्दल बोलू. आता मी तुमचं इंग्लिश लेक्चर घेतोय, बरोबर. याला मी काय म्हणणार, दिस लेक्चर. आता आता बाबांनो, हे जे लेक्चर चालू आहे, दिस लेक्चर वॉज नाईस किंवा वॉज व्हेरी गुड, की आता जे लेक्चर चालू आहे ते खूप चांगले आहे. पण आता त्यानंतर मी काय म्हणणार की पुढचं जे लेक्चर असेल उद्याचं, मग त्याला काय म्हणणार, दॅट लेक्चर. दॅट लेक्चर पुढचं जे लेक्चर असेल ते तर अजून चांगलं असेल याच्यापेक्षा, उद्याचं लेक्चर. सो दॅट लेक्चर विल बी व्हेरी नाईस, म्हणजे हे अजून जास्त चांगलं असेल. किंवा कालचं जे झालं, म्हणजे त्याला पण अगेन मी काय म्हणणार, दॅट म्हणणार. अरे तुम्ही म्हणू शकता, सर कालचं जे लेक्चर झालं ना, दॅट लेक्चर, ते खूपच छान होतं बरं का. किंवा सर कालचं जे लेक्चर होतं ना, त्याच्यामध्ये मला खूपच झोप येत होती. सो यू कॅन से दॅट. म्हणजे इन टर्म्स ऑफ टाइम तुम्ही फार आणि नियर दाखवू शकता कुठलाही प्रोनाऊनला. म्हणून म्हणजे हे जे प्रोनाऊन आहेत, सॉरी नाऊनला, नाऊन नथिंग बट प्रोनाऊनच ऑब्विसली. म्हणजे तुम्ही इन टर्म्स ऑफ डिस्टन्स, सॉरी इन टर्म्स ऑफ टाइम सुद्धा दाखवू शकता प्रोनाउन्स. सो टाइम म्हणजे पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. आणि फ्युचर मधला सुद्धा तो दॅटच म्हणावं लागेल, कारण तो दूर असणार आहे. आणि पास्ट मधला सुद्धा तुम्हाला दॅटच म्हणावं लागणार आहे, कारण तो पण दूर होता. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल, वेन अ नाउन, तुम्हाला ते सांगतो, वेन अ नाउन इज नियर इन टर्म्स ऑफ टाइम ऑर टेन्स अँड सिंग्युलर, म्हणजे अगेन हे सेम आहे. दिस जवळ आणि सिंग्युलर साठी, दीज जवळ आणि प्लुरल साठी. आता जवळ आणि प्लुरल साठी म्हणजे कसं, आता मी आता एका मीटिंग बद्दल बोललो होतो, म्हणून मी काय म्हटलं, दिस मीटिंग, कारण ती मी आता करंट मीटिंग. पण मी एकापेक्षा जास्त मीटिंग असेल तर असं पण म्हणू शकतो ना, दीज मीटिंग्स. याच्या काय आता मीटिंग झाल्यात लागोपाठ, म्हणजे एक 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 पाठोपाठ 1-2 मीटिंग झाल्यात माझ्या, तर दिस मीटिंग. आणि सपोज फॉर एक्झाम्पल काल ज्या झालत्या, काल बऱ्याच मीटिंग झालत्या, तर दोज मीटिंग्स. आपण म्हणतो ना यार, आत्ताच्या ह्या ज्या मीटिंग झाल्या ना, ह्या खूप छान होत्या. त्या ज्या झाल्या, मी तुम्हाला सांगितलं मराठी ट्रिक, ही आणि ती, त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्या ज्या मीटिंग झाल्या त्या खूप बोरिंग होत्या. सो इन टर्म्स ऑफ टाइम यू कॅन शो. ठीक आहे. सो दोज मीटिंग्स असं पण म्हणू शकता तुम्ही, नो प्रॉब्लेम. सो सेम, जवळ असेल एक असेल तर दिस, तेच जवळ असेल एकापेक्षा जास्त असेल तर दीज. सेम, दूर असेल एकापेक्षा जास्त, सॉरी दूर असेल अँड सिंग्युलर असेल तर दॅट. वेन युअर सब्जेक्ट और नाउन इज फार इन टर्म्स ऑफ टाइम, टेन्स अँड सिंग्युलर, देन मी इथं लिहिले बघा, दॅट वॉज गुड आयडिया. दिस इज, मी इथं इज लावलंय बिकॉज ही जवळ आहे, म्हणजे प्रेझेंट टेन्स बद्दल बोलतोय. दिस इज व्हेरी नाईस आयडिया अँड दॅट वॉज गुड आयडिया. या फिर दॅट वॉज बॅड आयडिया. दॅट म्हणजे कालची असेल किंवा 1 तासापूर्वीची असेल. अगेन मी तुम्हाला ते सांगितलं की इथं पण, जसं मी तुम्हाला डिस्टन्सचं सांगितलं होतं, 1 किलोमीटर 2 किलोमीटर असं काही नसतं, तसं इथं पण तुम्ही तुमचा कॉमन सेन्स लावायचा. इथं काही असं नाही की कालची आयडिया जी आहे तीच दूर असेल, असं काही नाही. आता सपोज फॉर एक्झाम्पल आपण 8 वाजता लेक्चर सुरू केलंय, ठीक आहे. मी 8 वाजता जी टॉपिक शिकवलाय तो दूर असेल, आत्ता जो टॉपिक शिकवतोय तो जवळ असेल. म्हणजे मी याला दिस टॉपिक म्हणू शकतो आणि 8 वाजता जो शिकवलाय त्याला दॅट टॉपिक म्हणू शकतो. म्हणजे इथं पण तुमचा कॉमन सेन्स लावायचा आहे. असं काही नाहीये की 2 तासापूर्वीची गोष्टच दूर असते किंवा कालचीच गोष्ट दूर असू शकते. म्हणून मी तुम्हाला ते टाइम लाईन सांगितली की मागचा गेलेला 1 सेकंद इज ऑल्सो पास्ट आणि कमिंग फ्युचर का 1 सेकंड इज ऑल्सो फ्युचर टेन्स. ठीक आहे. इट इज नॉट नेसेसरी की पुढचे 10 वर्षच माझं फ्युचर असेल किंवा उद्याचा दिवसच फ्युचर असेल. नो. तसंच मी तुम्हाला तेच सांगतो की सपोज लेट्स से फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला 8 वाजता एक टॉपिक शिकवला. फॉर एक्झाम्पल कुठलाही टॉपिक असेल तर त्याला मी दॅट टॉपिक म्हणू शकतो बिकॉज आता 8:50 झालेत. मग त्याला तो जुना झाला थोडासा. इन टर्म्स ऑफ जुना आणि नवा तुम्हाला कळत असेल मराठीमध्ये सिंपल. एखादा जुना झाला, नवा झाला, बट इन टर्म्स ऑफ टाइम. ठीक आहे. सो आय कॅन से दॅट टॉपिक. आणि आता मी तुम्हाला जो एखादा नवीन टॉपिक शिकवला असेल, आय कॅन से दिस टॉपिक. सो हे इन टर्म्स ऑफ डिस्टन्स नाहीये, लक्षात ठेवा. मी डिस्टन्स मध्ये नाही दाखवलं, इन टर्म्स ऑफ टाइम. कारण डिस्टन्स मध्ये आपण शक्यतो फिजिकल गोष्टीच दाखवू शकतो, विच मीन्स आपण कॉन्क्रीट नाऊन दाखवू शकतो. टेबल, फॅन, टीव्ही, चेअर, शॉप. आता हे जे मी तुम्हाला वरतीचे एक्झाम्पल दिले, शॉप, शो वगैरे लाईक दॅट, पेन, बॅग. बट इन टर्म्स ऑफ टाइम आपण फिजिकल गोष्टी दाखवू नाही शकत, राईट. फिजिकल गोष्टी आपण दॅट बॅग आपण इन टर्म्स ऑफ टाइम नाही दाखवू शकत. So, शक्यतो आपण ऍबस्ट्रॅक्ट नाऊन इथे युज करतो. टॉपिक इज अगेन ऍबस्ट्रॅक्ट नाऊन, मीटिंग इज ऍबस्ट्रॅक्ट नाऊन, आयडिया इज ऍबस्ट्रॅक्ट नाऊन. ठीक आहे. सो इन टर्म्स ऑफ टाइम आपण असं दाखवू शकतो. सो इथं मी लिहिलंय वन आयडिया इन द, आता ही काय म्हणते, दिस इज व्हेरी नाईस आयडिया, म्हणजे हिच्या डोक्यामध्ये जी आता रिसेंट आली आहे,
वन आयडिया इन द प्रेझेंट ऑर रिसेंट. जुना नवा याच्यावरून तुम्ही कन्सिडर करू शकता रिसेंट. सो दिस इज व्हेरी नाईस आयडिया. एक आयडिया आली पण तिला पास्ट मध्ये आली किंवा ती ओल्ड आयडिया होती. सो शी कॅन से दॅट वॉज व्हेरी नाईस आयडिया. ठीक आहे. अगेन मल्टिपल असतील, हे झालं सिंग्युलरचं. मल्टिपल असतील आणि आता ज्या आयडिया झाल्यात आता करंटली किंवा रिसेंटली, सो दीज आर व्हेरी बॅड आयडियाज. इथे तुम्ही बघा, दीज नंतर मी आर लावले, पुन्हा इथे आयडियाज पण केले. यू हॅव टू चेंज एव्हरीथिंग. ठीक आहे, नाही तर तुमचं सेंटेन्स चुकीचं जातं. देन मल्टिपल आयडिया बट इन द पास्ट किंवा ओल्ड आयडिया, दोज वर व्हेरी नाईस आयडिया. इथं अगेन मी वॉजचं वर केलंय, दॅट वॉज, दोज वर आणि आयडियाज. हे वॉज वर हे नंतर तुम्हाला आपण टेन्सेस मध्ये शिकणार आहोत. आपण नेक्स्ट मंडे पासून टेन्स स्टार्ट करू. सो विल कव्हर दोज, डोंट वरी. ठीक आहे. सो हा अगेन दिस इज नाईस टॉपिक. मी सॉरी मगाशी नाऊन मुद्दाम, आता इथं हा प्रॉपर डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन आहे, बिकॉज याच्यानंतर मी कुठलंच नाऊन नाही लावलं. दिस इज नाईस आयडिया, दिस इज नाईस टॉपिक. ठीक आहे. बरं, हे इन टर्म्स ऑफ टाइम दाखवते. सेम लॉजिक आहे. अगेन जर मी इथं टॉपिक घातलं मध्ये, इथं जर टॉपिक शब्द जोडला, सो दिस टॉपिक इज नाईस टॉपिक, देन नाव इट इज माय डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. वाय? बिकॉज माझा नाऊन इथं जवळ आलाय, याच्या समोर आलाय म्हणून. सो नाव दिस इज माय डेमॉन्स्ट्रेटिव्ह. हा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन नाहीये, दिस इज माय डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. का डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह? बिकॉज इथं माझं नाऊन आलंय. सो दिस इज डी ऍडजेक्टिव्ह, डी फॉर डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. आणि हा जो आहे हा प्रॉपर डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे, बिकॉज याच्यानंतर कुठलाही नाऊन नाही, लगेच वर्ब आलंय. सो दिस इज माय सब्जेक्ट नाव, बट इथं म्हणजे सेंटेन्सचा सब्जेक्ट हा आहे आणि ते प्रोनाउन आहे. ठीक आहे, कारण सब्जेक्ट हा हमेशा नाऊन प्रोनाउन असतो. इथं हा माझा सब्जेक्ट आहे आणि हे आता नाऊन आहे. समजलं? मी तुम्हाला काय सांगितलं, सब्जेक्ट हे ऑलवेज नाऊन प्रोनाउन असतात. वरच्या सेंटेन्स मध्ये दिस हा माझा सब्जेक्ट आहे, बट तो डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे. खालच्या सेंटेन्स मध्ये टॉपिक हा माझा सब्जेक्ट आहे, अँड दिस इज नाउन, टॉपिक इज अ नाउन. समजते? मी तुम्हाला त्याविषयी सांगितलं होतं ना, आपली एक कॉमन कॅटेगरी ह्युमन, वी ऑल आर ह्युमन. मग त्याच्यामध्ये मेल असतील आणि फिमेल असतील. तसंच सब्जेक्ट ही कॉमन कॅटेगरी झाली. सब्जेक्ट मध्ये नाऊन किंवा प्रोनाउन येऊ शकतात. मग याच्या वरच्या सेंटेन्स मध्ये दिस हा माझा सब्जेक्ट आहे आणि तो प्रोनाउन आहे. का? कारण त्याच्या पुढे मी कुठलं नाऊन नाही लावलं आणि त्यातल्या त्यात तो डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे. ठीक आहे. आणि खालच्या सेंटेन्स मध्ये टॉपिक इज माय नाऊन अँड सॉरी टॉपिक इज माय सब्जेक्ट आणि त्यातल्या त्यात तो नाऊन आहे. सो आता इथं दिस हे माझं डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह झालं. मी तुम्हाला तेच सांगितलं, पुन्हा एकदा सांगतो. स्पोकन इंग्लिश मध्ये तुम्हाला हे इतकं डीप ओळखायची गरज नाही की हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे की डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे की हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह आहे. फक्त तुम्हाला एवढं जमलं पाहिजे की ते सिंग्युलर आहे की प्लुरल आहे आणि तो सब्जेक्ट आहे. म्हणजे आता दिस, आता हे कॉमन आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. दिस हे सिमिलर. आता मी बघा ना, ज्यांना इंग्लिश येत नव्हते किंवा याच्या आधी पण तुम्ही हे, तुम्हाला आता आज मी तुम्हाला याचं नॉलेज दिलं, पण याच्या आधी पण तुम्ही हे सेंटेन्स बरोबर बोलत होते किंवा बोलत असाल की दिस इज वॉटर किंवा दिस इज बॅग. ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एवढी डीप गरज नाही पडली की हे कुठलं होतं, हे याला प्रोनाउन म्हणतात की नाऊन म्हणतात की, किंवा याला आज तुम्हाला कळलं की याला डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणतात. त्यातल्या त्यात जर मी इथे एखादं इथं जर नाऊन लावलं, दिस बॅग इज माय बॅग, तर डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह झालं. बट ऍट दी एंड स्पोकन मध्ये काय इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला याचं नंबर ओळखणं तर सगळ्यात महत्वाचं आहे, की नंबर ओळखता आला पाहिजे, वेदर इट इज सिंगल प्लुरल. आणि तुम्हाला माहिती, मी तुम्हाला सांगितलं नाही, आपण भाषा ब्लाइंडली पण शिकतो. आता हे तुम्ही आतापर्यंत सेंटेन्सेस बोलत होते, हे ब्लाइंडली बोलत होते. आज मे बी तुम्हाला क्लिअर झालं असेल की या शब्दाला एक्झॅक्टली म्हणतात काय. कारण तुम्हाला ऐकून ऐकून माहिती आहे, दिस नंतर इज लावतो, दिस इज बॉय, दिस इज गर्ल, दिस इज टीव्ही, दिस इज वॉटर, दिस इज माय वाईफ किंवा दिस इज माय फ्रेंड, दिस इज माय सिस्टर. आता मी तुम्हाला ते सांगितलं की हे आपण आतापर्यंत ब्लाइंडली शिकत होतो. आणि मी तुम्हाला सांगितलं, बरेचसे जे इंग्लिश स्पीकर असतात, ज्यांची मदर टंग इंग्लिश असते, ते ब्लाइंडली शिकतात. त्यांना माहिती असतं कुठल्या सेंटेन्सला काय बोलायचं. पण आत त्यांना जर डीप विचारलं ना की बाबा दिसला काय म्हणतात, इजला काय म्हणतात, मे बी ते सगळ्या गोष्टी सांगू शकणार नाही. बिकॉज त्यांना माहिती कुठलं सेंटेन्स कसं बोलायचं. मराठी सुद्धा आपण ब्लाइंडली शिकलोय, मराठीमध्ये सुद्धा आपण बोलतो एकदम ऍक्युरेट. बट जर ग्रॅमॅटिकली जर विचारलं ना तुम्हाला की ह्या सेंटेन्स मध्ये हे काय आहे ते काय, तर तुम्ही नाही सांगू शकणार. बरेचसे लोक नाही सांगू शकणार. जे बऱ्यापैकी मराठी ग्रामर शिकले त्यांना सांगता येईल मे बी कदाचित. बट जे गावाकडचे लोक असतात, ज्यांना अजिबात शाळेत गेलेले नाही, ते सुद्धा फ्लुएंट मराठी बोलतात. का बोलतात? कारण ते ब्लाइंडली शिकले, ब्लाइंडली त्यांनी ते मराठी शिकलेत म्हणून. सो तसंच इथं तुम्ही आतापर्यंत हे करेक्ट बोलत होते किंवा मे बी बोलू शकले असाल. कारण तेच सांगतं की तुम्हाला इथं स्पोकन मध्ये हे इम्पॉर्टंट नाही की बाबा ते डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे की डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. हा, पण ते प्रोनाउन आहे आणि ते सिंग्युलर आहे की प्लुरल, म्हणजेच ते सब्जेक्ट आहे आणि तो सिंग्युलर आहे की प्लुरल आहे हे ओळखणं गरजेचं आहे. कारण त्याच्यानुसार तुमचं वर्ब चालतं. कळलं? इन टर्म्स ऑफ टाइम कसं आपण दाखवू शकतो. मला एक काम करा, एक्झाम्पल्स द्या इन टर्म्स ऑफ टाइम, म्हणजे तुम्हाला देता येत असतील, सो दॅट मग
मला कळेल की तुम्हाला बऱ्यापैकी कळेल. कुठलं एक्झाम्पल? आता मी आतापर्यंत टॉपिक यूज केलाय, आयडिया यूज केली, मीटिंग यूज केले. आता इथं शक्यतो मी तुम्हाला सांगितलं ऍबस्ट्रॅक्ट नाउन यूज करायचे. फॉर एक्झाम्पल दिस इज नाईस टॉपिक. टॉपिक इज माय ऍबस्ट्रॅक्ट नाउन. कारण ऍट दी एंड हे नाउन बद्दल मी का बोलते, कारण हे जे दिस, हे जे सगळं काही चाललंय ना, ते आफ्टर ऑल याच्यासाठी चाललंय ना, दिस, म्हणून. हा, एनी एक्झाम्पल्स जे तुम्ही देऊ शकता, फक्त एवढं दोन दिले तरी चालेल, म्हणजे दिस टॉपिक, दॅट टॉपिक, दिस मीटिंग, दॅट दॅट मीटिंग, दोज मीटिंग्स, एक्झाम्पल्स. ओके, ठीक आहे. सो इन टर्म्स ऑफ टाइम किंवा इन टर्म्स ऑफ डिस्टन्स आपण दाखवू शकतो डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. मी फक्त जस्ट रिवाइज करतो. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन काय असतात? टू डेमॉन्स्ट्रेट, टू पॉइंट आउट एक्झॅक्टली ती गोष्ट कुठे आहे, काइंड ऑफ, इन टर्म्स ऑफ डिस्टन्स अँड टाइम. सो हे चार प्रोनाउन आहेत आपल्याकडे: दिस, दीज, दॅट, दोज. नियर असेल, सिंग्युलर असेल तर दिस, नियर असेल, फार असेल तर दीज, सॉरी, नियर असेल आणि एकापेक्षा जास्त असेल, प्लुरल असेल तर दीज. फार असेल आणि सिंग्युलर असेल तर दॅट, फार असेल तर आणि प्लुरल असेल तर दोज. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह सारखं पण बिहेव्ह करतात. कसं बिहेव्ह करतात? जर मी त्याच्यानंतर जर नाऊन लावले, फॉर एक्झाम्पल दॅट प्रेझेंट, आता हे दॅट हे माझं डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह झालं. बट जर मी हे दॅट प्रेझेंटेशन काढून दॅट वॉज नाईस प्रेझेंटेशन म्हटलं, सो देन नाव दिस इज माय प्रॉपर डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, बिकॉज इथं कुठलंही नाऊन आलं नाही. पण जर तेच जर मी इथं एखादं नाऊन टाकलं प्रेझेंटेशन, सो नाव दिस इज माय डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. ठीक आहे. सो इन टर्म्स ऑफ डिस्टन्स आपण दाखवू शकतो, म्हणजे जवळ, दूर, किंवा दिस इज माय बॅग, दॅट इज माय बॅग. सो इन टर्म्स ऑफ डिस्टन्स आपण फिजिकली ऑब्जेक्ट दाखवू शकतो. कुठले फिजिकल? बेसिकली कॉन्क्रीट नाउन ज्याला आपण म्हणतो. दिस बॅग, दॅट बॅग, दिस पेन, दॅट पेन, दिस टीव्ही, दॅट टीव्ही. आणि इन टर्म्स ऑफ टाइम आपण कसं दाखवू शकतो? पास्ट मध्ये एखादी गोष्ट झाली असेल किंवा जुनी झाली, ओल्ड झाली, दॅट इज, त्याला आपण दॅट म्हणतो. अगेन मी इथं दॅट पण यूज, दॅट वर्ड यूज केला, दॅट इज. ठीक आहे. तो दॅट म्हणतो. जवळ असेल, आता रिसेंटली प्रेझेंट, प्रेझेंट मध्ये असेल तर ती दिस, दिस म्हणतो आपण, दिस किंवा दीज आयडियाज. आणि तीच तुम्ही फ्युचर मध्ये सुद्धा आपण दाखवू शकता. पास्ट, प्रेझेंट और फ्युचर. फ्युचर टेन्स मध्ये पण एखादी गोष्ट तुम्ही लांब दाखवू शकता. म्हणजे आता जे उद्या जे होईल, उद्या एखादी जी मीटिंग होईल, सो दॅट मीटिंग. सो इन टर्म्स ऑफ टाइम सुद्धा आपण दाखवू शकतो. ठीक आहे. सो हे होतं डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. अगेन स्पोकन इंग्लिश मध्ये मी तुम्हाला सांगितलं त्याचे टाईप ओळखणं इम्पॉर्टंट नाहीये, की हा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे की डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. हा, बट तो सब्जेक्ट आहे तर वाक्याचा, आणि तो सिंग्युलर आहे का प्लुरल हे ओळखता आलं पाहिजे. आणि हे जे टाइप्स आपण काय घेतो, हे टाइप्स तुम्हाला सिंग्युलर प्लुरल ओळखण्यासाठी मदत करतं. कारण दिस वरनं तुम्हाला कळलं की हा सिंगल आहे, म्हणून तुम्ही सिंगल वर्ब लावणार, इज लावणार. आणि दीज वरनं कळलं हा प्लुरल आहे, म्हणून तुम्ही प्लुरल वर्ब. मी जसं तुम्हाला काउंटेबल, अनकाउंटेबल नाउन शिकवताना शिकवलं होतं, की आपण याचे टाईप का म्हणजे टाइप्स इम्पॉर्टंट नव्हते, पण आपण त्याचे टाइप्स का स्टडी केले, बिकॉज ते तुम्हाला नंबर आयडेंटिफाय करण्यासाठी हेल्प करत होते. सिंग्युलर की प्लुरल. तसंच हे हे टाइप्स मी का घेतोय, कारण हे तुम्हाला त्याचा नंबर आयडेंटिफाय करण्यासाठी हेल्प करतात. दीज मीन्स प्लुरल, म्हणून तुम्ही प्लुरल वर्ब लावाल आर. दॅट मीन्स सिंग्युलर, म्हणजे तुम्ही सिंग्युलर वर्ब लावाल इज, लाईक दॅट. सो त्याच्यासाठी आपण हे टाइप्स घेतलेत, कारण यांनी ऍटलीस्ट नंबर क्लिअर होतो. पण हा, स्पोकन इंग्लिश मध्ये इतकं डीप जायची गरज नाही, की हा डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे की डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे. हा, तुम्हाला एवढं कळलं की दिस इज द सब्जेक्ट ऑफ माय सेंटेन्स, जे कुठला यूज केला तुम्ही, दिस किंवा दॅट, आणि तो सिंग्युलर आहे की, फॉर एक्झाम्पल दीज मी म्हटले, दीज, तर हे तुम्हाला कळलं पाहिजे, हा हा माझा सब्जेक्ट आहे आणि हा प्लुरल आहे, म्हणून दीज आर बॅग्स. सिम्पल. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की आतापर्यंत तुम्हाला हा टॉपिक न शिकवता सुद्धा तुम्ही प्रॉपर बोलू शकत होते, कारण तुम्हाला माहिती होते कुठल्या गोष्टी कशा बोलायच्या. पण आज थोडं तुमचं अजून जास्त क्लिअर झालं. ठीक आहे. क्लिअर.